मुंबईमध्ये आज अनेक गणेशोत्सवांचं आगमन आहे आणि याच आगमनासाठी अनेक भाविक आणि अनेक मुंबईच्या आजूबाजूतील परिसरातील नागरिक मुंबईमध्ये येत असतात आणि त्याचमुळे आज मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या आणि हार्बर रेल्वे मार्गावरती कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती कोणताही मेगा ब्लॉक नसेल, तसेच हार्बर मार्गावरती देखील कोणताही मेगा ब्लॉक नसेल। ठाणे लाईन असेल अथवा उरणची लाईन असेल या देखील मार्गांवरती कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही। परंतु गोरेगाव ते बोरिवलीच्या दरम्यान पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जलद मार्गावरती अप दिशेने आणि डाऊन दिशेकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या बंद राहतील, मात्र धीमी वाहतूक जी आहे ती सुरू राहणार आहे। आजच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। तर काल जर पाहिलं तर अनेक वेळा ट्रेनचा खोळंबा देखील झाला होता। आता देखील 10 ते 15 मिनिटं उशिरा ज्या आहेत त्या पश्चिम रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या वाहतूक उशिरा आहे। परंतु आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असल्याने जरी मेगा ब्लॉक नसला तरी देखील मध्य रेल्वेच्या आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरती पावसामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवांचं आगमन आहे आणि याच आगमनामुळे मध्य रेल्वेवरती आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही, कारण अनेक नागरिक मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातले म्हणजे नवी मुंबई असेल, ठाणे असेल, इतर परिसरातील नागरिक जे आहे ते मुंबईमध्ये आगमनासाठी येत असतात आणि त्याचसाठी मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला नाही। परंतु पश्चिम रेल्वेवरती जो आहे तो 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। परंतु जरी मेगा ब्लॉक कोणत्याही मार्गावरती हार्बर मार्गावरती आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरती घेण्यात आला नसला तरी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यामुळे ट्रेन जे आहे ते उशिरा धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।